जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि कालपर्यंत आपण गुरुलक्षण आणि शिष्यलक्षणं पाहिली. शिष्यलक्षण हा समास आपण 28 भागांमध्ये विस्तृतपणे पाहिला. गुरुलक्षण आणि शिष्यलक्षण सांगून झाल्यानंतर समर्थ उपदेश लक्षण आपल्याला सांगतात. म्हणजे कोणकोणत्या प्रकारांनी उपदेश केला जातो हे समर्थांनी स्पष्ट केले. त्यात पहिल्याच ओळीमध्ये समर्थ म्हणतात की ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे सांगता ते असाधारणे परी काही एक सांगू. अगदी याच्यावर विस्तृतपणे बोलायला गेलं तर खूप काही बोलता येईल, पण थोडक्यात काही सांगतो असं समर्थ म्हणतायत. यामध्ये प्रत्येक ओळी बघत जायला नको. समर्थांनी थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती सांगितल्यात आणि कोण गुरु कोणकोणत्या प्रकारची उपासना देतात त्यांचीही यादी दिलेली आहे. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, मार्तंड मंत्र, नृसिंह मंत्र, मल्हारी मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र, हनुमंत मंत्र, वायुमंत्र, शेष मंत्र असे अनेक प्रकार समर्थांनी सांगितलेत. पण समर्थ विनाकारण काही करणार नाहीत. हे सगळं सांगण्याच्या मागे त्यांचा जो हेतू आहे तो समासाच्या शेवटी त्यांनी सांगितला आहे. आपण व्यवहारामध्ये काही ना काही शिक्षण घेतो पहा. ते शिक्षण घेत असताना आपल्याला पूर्ण कल्पना असते की आपण काय शिकत आहे. एखादा CA शिकणारा असेल, त्याला विचारलं की तू काय शिकत आहेस, तर तो असं म्हणणार नाही की मी डॉक्टरकी शिकत आहे. आपण CA म्हणजे नेमकं काय शिकतोय हे त्याला माहीत असतं. तसं परमार्थामध्ये असेलच असं नाही आणि इथे शिष्यासाठी खूप मोठा धोका आहे. आपण कोणत्या मार्गावरती आहोत, कोणत्या गुरूंना शरण गेलेलो आहोत आणि तिथे आपल्याला काय उपदेश मिळत आहे हे समर्थ डोळसपणे पाहायला सांगतायत. अंधपणे केलेला परमार्थ समर्थांना मान्य नाही. समर्थांना तर्कशुद्ध आणि शास्त्रांच्या प्रमाणांवरती बसणारा परमार्थ मान्य आहे. या उपासना पद्धती सांगण्याच्या मागे समर्थांचा हाच हेतू आहे की जे मुख्य आहे ते सोडून तुम्ही इतर काही करत आहात का. अघोर मंत्र अर्थातच अपेक्षित नाही परमार्थ मार्गामध्ये, म्हणून तर तो यादीमध्ये आलेला आहे. अनेक प्रकारचे मंत्र आहेत. साधनेमध्ये सुद्धा सत्व रज तम या 3 गुणात्मक साधना असते. अघोर साधना ही तमोगुणाची साधना आहे आणि मला पैसे मिळावेत म्हणून एखादी साधना जर केली तर ती रजोगुणाची साधना आहे. भक्ती वाढण्यासाठी एखादी साधना केली तर ती सत्वगुणाची साधना आहे. पण परमार्थ साधना या 3ही गुणांच्या पलीकडची आहे. संत त्याला शुद्ध सत्वयुक्त साधना म्हणतात. म्हणजे काय, तर तिथे कोणत्याही गोष्टीचं स्मरण असता कामा नये, कोणतीही अपेक्षा, इच्छा, कोणत्याही प्रकारची मागणी असता कामा नये. असं आपलं आहे का हे आपण नीट तपासलं पाहिजे. का आपला प्रपंच, घरदार नीट राहावं एवढ्यासाठी आपण सद्गुरूंकडे येतोय. राम नाम सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम है कुछ और असं कबीर म्हणतात. ठग म्हणजे लोकांना फसवणारा, ठाकूर म्हणजे पुजारी आणि चोर म्हणजे अर्थातच चोरी करणारा, दरोडे घालणारा, लुटारू वगैरे. कबीर म्हणतात हे सुद्धा भगवंताचं नाम घेतात, पण ज्या भगवंताच्या नामानं प्रल्हादांसारख्यांचा उद्धार झाला ते नाम काही वेगळं आहे. ते जाणून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं. दरोडेखोरसुद्धा दरोडा घालण्याच्या आधी देवीला नवस वाहतात, पूजा घालतात आणि मग दरोड्याला जातात. चोरसुद्धा नवस करतो देवाला की आज चोरी झाली तर तुला नारळ वाहीन, सोनं वाहीन. पुजारीसुद्धा नवस करतो मूलबाळ होऊ दे म्हणून. कशा पद्धतीची उपासना कोण करेल काही सांगता येत नाही, पण परमार्थ हा आत्मज्ञानाच्या दिशेनं जाणारा मार्ग आहे. या जाणीवेनं आपण त्यात आहोत का हे शिष्यानं ज्याचं त्यानं तपासलं पाहिजे. श्री महाराजांना एकानं प्रश्न विचारला होता की कबीर म्हणतात जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम है कुछ और, तर हे काय नाम आहे.
श्री महाराजांनी अगदी सोपं उत्तर दिलं. नाम तेच राहतं म्हणाले, पण नाम घेणारा कुछ और होतो. आणि तो कुछ और झाला की त्याच्या दृष्टीनं नाम कुछ और झालंच ना. हा जो प्रवास आहे, या प्रवासासाठी सद्गुरूंकडे यायचं आहे. आपण आज जे आहोत त्यामध्ये पालट झाला पाहिजे. क्रियापालट हा विषय विस्तृतपणे आपण पूर्वी पाहिला आहे. आपली बहिर्मुखता, इडा आणि पिंगळेमधून वाहणारे आपले प्राण, आपली अंतर्मुखता, मनाची स्थिरता, सुषुम्नेतून वाहणारे प्राण, केवल कुंभक, मनाचं अमन होणं, उन्मन होणं, हे विस्तृतपणे आपण पाहिलंय. हा प्रवास जाणून घेऊन त्या दिशेनं आपल्याला जायचं आहे, यासाठी सद्गुरूंकडे जावं लागतं. पण ही भूमिका तयार नसेल तर आपली 100% फसवणूक होते. मग कोणता तरी मंत्र, कोणता तरी दागिना दिला जातो. रुद्राक्षांच्या माळा असतील, नाहीतर आणखीन कशाच्या असतील. काहीतरी वस्तू दिल्या जातात, काहीतरी यज्ञ हवन सांगितली जातात, गंडे दोरे बांधले जातात. आत्मज्ञान लांब राहतं. मुळात आत्मज्ञानच दुर्मिळ आहे, तर आत्मज्ञानाचा उपदेश करणारा सद्गुरू किती दुर्मिळ असेल कल्पना करून पहा. पण समाजात आज असं चित्र आहे की जवळजवळ गल्लोगल्ली गुरु बसलेले आहेत. असं असत नाही, म्हणून समर्थांनी हा समास आपल्याला सांगितला आहे की अनेक प्रकारच्या उपासना पद्धती असतील, पण त्या उपासना पद्धतींचं मूळ शोधून काढलं पाहिजे. आता एक उदाहरण पाहूया बरं का. समर्थ आपल्याला म्हणतात, असंख्यात मंत्रमाळा, एकाहून एक आगळा, विचित्र मायेची कळा कोण जाणे. मंत्रमाळा असंख्य आहेत असं समर्थ म्हणत आहेत. आता श्री महाराजांकडे पण आपण माळच ओढतो. मग श्री महाराज यात बसतात का? मुळीच नाही. श्री महाराज मोक्षासाठी नामस्मरण करायला सांगतात, भगवंताचं प्रेम यावं म्हणून सांगतात. त्यासाठी दिलेली माळ हे माध्यम आहे. पण माळांचा अवडंबर जिथं माजवलं जातं तिथे निश्चितच काहीतरी गडबड आहे असं समजायला हरकत नाही. भगवंताच्या स्मरणासाठी माळ आहे का माळेसाठी भगवंताचं स्मरण आहे, हे नीट विचार करून पाहिलं पाहिजे. आपण भगवंताचं नाम घेतो हे मुळातच आपल्या सवयीच्या विरुद्ध दिशेचं आहे. आपल्याला विषयाचं नाम घ्यायची सवय आहे, त्याच्या उलट भगवंताचं नाम घेणं आहे. मग अर्थातच सुरुवातीला आपल्याला सवय नसल्यामुळं आपण नामामध्ये रमत नाही. असं कोणतंही माध्यम प्रपंचात नाही की ज्यानं नामाची आठवण यावी. जपमाळ, स्मरणी ही अशी गोष्ट आहे ज्यानं आपल्याला नामाची आठवण होते, महाराजांची आठवण होते. महाराजांचा फोटो यानं सुद्धा आपल्याला नामाची आठवण होईल. पण फोटो आपण कायम कसा बाळगणार? त्यापेक्षा माळ जास्त काळ बाळगता येते. श्री महाराज सुद्धा म्हणतात की हातात काठी असेल तर कोणाला तरी मारायची बुद्धी होईल, पण जपमाळ असेल तर त्यांनी कोणी कोणाला मारणार नाही. घेतलं तर भगवंताचं नामच आपण त्यांना घेऊ. हेच मुख्य कार्य आहे जपमाळेचं. पण ही जपमाळ जर अवडंबर झाली की अमुक माळ वापरली तर तमुक होईल, तमुक माळेनं ते साध्य होईल, तमुक माळेनं ते साध्य होईल, तर तिथे मूळ परमार्थ बाजूला राहतो. मूळ सद्गुरूंचा उपदेश आहे की ते ब्रह्म तू आहेस, तर त्या ब्रह्मस्थितीला पोहोचण्यापर्यंत भगवंताचं नाम जतन करून ठेवावं लागतं. उपासनेच्या अंती साधकाला लक्षात येतं की मी, भगवंत आणि भगवंताचं नाम हे मुळात एकच आहे. पण ती अंतिम स्थिती आहे. तोपर्यंत सद्गुरूंनी दिलेली साधना घट्ट धरून ठेवावी लागते. नीट विचार करून जर पाहिलं तर कळेल की या सगळ्या प्रकारामध्ये मूळ महत्त्वाचं आहे. कशासाठी आपण नाम घेतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. भावे विण देव नकळे निस्संदेह असं माऊली हरिपाठात म्हणतात पहा. परमात्म स्वरूप हे निस्संदेहच आहे, पण ते भावाशिवाय सापडत नाही. हा भाव जर चुकला तर परमार्थाचा प्रवास चुकत जातो. तो भाव आहे आपल्या स्वरूपाचा भाव, आपल्या शुद्ध अस्तित्वाचा भाव. या भावासहित भगवंताचं नाम घ्यायचं आहे हे सद्गुरूंनी सांगितलेलं असतं. पण आपण बऱ्याचदा घ्यायचं म्हणून घेतो. एका बाजूला नाम सुरू आहे, दुसऱ्या बाजूला व्यवहार सुरू आहे, असं उथळपणेही घेतो. असं न करता रोज त्या नामामध्ये थोडं मुरायला आपण शिकलं पाहिजे. तर साधनेचं जे मूळ उद्दिष्ट आहे ते तसंच राहून आपली साधना वाढत जाईल.
इथं समर्थांनी सगुणोपासनेच्याही ओव्या दिलेल्या आहेत की कोणी काही मंत्र सांगतं, कोणी कोणती पूजा सांगतं, पण त्याचं मूळ काय आहे हे तपासावं लागेल. समर्थांनी इथंपर्यंत सांगितलं आहे की एक महावाक्य सांगती त्यांचा जप करावा म्हणती, एक उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणोनी. उपदेश करणं वेगळं आणि उपदेशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगणं वेगळं. निरूपणात आपण ऐकतोच आहोत की आपण ब्रह्म आहोत, पण तिथंपर्यंत जाण्याचा मार्ग सद्गुरूंनी दाखवावा लागतो. महावाक्य सांगून महावाक्याचा जप करून परमार्थ साधत नाही. महावाक्य सांगितल्यानंतर त्या बोधामध्ये निःशब्द स्थितीत कसं राहायचं हे सद्गुरूंकडून शिकावं लागतं. महावाक्याचा जप करायचा असत नाही हे सुद्धा समर्थांनी दासबोधात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काही लोक सोहम 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 असा जप करतात. असा जप करून सोहम अवस्था येत नाही. सोहम ही निःशब्द स्थिती आहे. त्या स्थितीपर्यंत आपलं मन, आपली बुद्धी, आपला तर्क टाकून पोहोचावं लागतं आणि हे पोहोचणं आपोआप सद्गुरू कृपेनं घडतं. त्यासाठी आपले व्यापार म्हणजे आपल्या अंतःकरणाचे आणि देहाचे व्यापार बंद करावे लागतात. रोज अनेक वर्ष ध्यानाची साधना करावी लागते. तर सोहमभाव आत उदित होतो, उदयाला येतो. आज आपल्यामध्ये मी देह हा भाव आहे, त्या भावाची जागा सोहमभाव घेतो. हे सगळं शिकण्यासाठी आधी परमार्थ श्रवण घडलं पाहिजे की नेमकं सोहम काय आहे, त्यातलं सहा काय आहे, अहम काय आहे, आपण स्वतःला कोण समजत आहे, हा देह काय आहे, आपला जीव काय आहे आणि भगवंत काय आहे. हे न समजून घेता जर कोणती उपासना केली तर ती दिशाहीन उपासना ठरते. समर्थ सांगतायत पहा या समासामध्ये, एक सांगती वशीकरण, स्तंभन, मोहन, उच्चाटन, नाना चेटके आपण स्वयनिरोपिती. आता हे परमार्थाला कारक आहे का मारक आहे? अर्थातच मारक आहे. पण त्याच्या अलीकडच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात, एक शाक्त मार्ग सांगती, एक मुक्त मार्ग प्रतिष्ठिती, एक इंद्रिये पूजन करविती एका भावे. शाक्त मार्ग आहे, शैव मार्ग आहे, वैष्णव मार्ग आहे, वेगवेगळे मार्ग जरूर आहेत, पण त्यातील उपासना कोणत्या हेतूनं सांगितली आहे, तो हेतू, तो भाव महत्त्वाचा आहे. तो भाव जाणून आपण सद्गुरूंकडून उपासना घेणं आवश्यक आहे. त्या भावाचा पत्ता नसेल तर आपण घेतलेली उपासना केवळ अवडंबर आहे हे समर्थ सांगतायत. आता इंद्रियांचं पूजन करणं म्हणजे परमार्थ तत्त्वज्ञानाच्या किती विरुद्ध दिशेचा प्रवास झाला पहा. पण तसेही सांगणारे लोक आहेत असं समर्थ म्हणतायत. नुसतं हे सांगत नाहीत समर्थ. समर्थ म्हणतात, एक सांगती कर्ममार्ग, एक उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे. आता या गोष्टी परमार्थामध्ये निश्चित येतात. अष्टांग योग आहे, कर्ममार्ग आहे, पण तो कशासाठी आहे? कर्ममार्ग हा कर्मयोगासाठी अनुसरायचा असतो हे सद्गुरूंनी जर सांगितलं नाही तर कर्ममार्ग केवळ अवडंबर ठरतो. योग हा जीव आणि शिवाचा योग आहे आणि तो योग साधण्यासाठी उपासना आहे. भक्ती योग आहे, कर्म योग आहे. योग नसेल तर भक्ती हे बाहेरचा अवडंबर ठरेल, योग नसेल तर कर्म हे अवडंबर ठरेल. असा परमार्थ समर्थांना अपेक्षित नाही. त्यामुळं उपासना पद्धती अनेक आहेत, षटचक्र भेदन पण आहे, पण त्यातून आपल्याला आपलं स्वरूप ओळखायचं असेल तर ती उपासना करण्यात अर्थ आहे आणि तीही सद्गुरूंकडून जाणून घेऊन. शेवटी समर्थांनी एका श्लोकाचाच दाखला दिलेला आहे. नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विनापार्थ सर्व कर्म निरर्थकम. हा श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहे. अनेक गोष्टी केल्या पण जर आत्मज्ञान नसेल तर त्या गोष्टी निरर्थक ठरतात असा याचा स्पष्ट अर्थ आहे. हीच महत्त्वाची गोष्ट समर्थांना या समासातून ठसवायची आहे की तुम्ही गोष्टी करू नका असं नाही. उपासना, ध्यान, नामस्मरण, पूजन, अर्चन करू नका असं नाही. सगळं काही करा, पण ते जाणून करा. अजाणतेपणानं करू नका. सद्गुरूंकडून उपासना कशासाठी करायची आणि का करायची हे समजून घेऊन करा. समर्थांचं वचन आहे पहा, सगुणाचेनी आधारे निर्गुण पावसी निर्धारे सारासार विचारे संत संगी.
सगुणाच्या मार्फत निर्गुणापर्यंतच पोचायचं आहे हे निश्चित आहे, पण त्यासाठी सारासार विचार लागतो, विवेक लागतो आणि तो संत संगतीमध्ये जाणून घ्यावा लागतो. विवेक म्हणजे जे अनुभवाला येतं ते सगळं अनित्य आहे आणि अनुभवणाराच तेवढा एक सत्य आहे. आत्माच सत्य आहे आणि बाकी सगळं असत्य आहे हे जाणून साधनेत राहावं लागतं. आता या समासातील शाक्तमार्ग असेल, अष्टांग योग असेल, पिंडज्ञान असेल किंवा आणखी कोणतीही उपासना असेल, कोणताही जप असेल, या सर्व गोष्टी सगुणोपासनेमध्येच येतात. पण तिथून आपल्याला निर्गुणापर्यंत पोचायचं आहे हे जर ध्यानात राहिलं नाही तर त्या सगुण पूजेचं काय महत्त्व? वर्षानुवर्ष पूजा करणारे असतात पण आत्मज्ञान होत नाही. हे समर्थांना नको आहे म्हणून करुणेपोटी समर्थांनी हा समास सांगितला आहे. अनेक वर्ष पूजा केली पण ज्याची पूजा केली तो मीच आहे हे कळणं गरजेचं आहे. नुसतं माहीत असून उपयोग नाही. कालीमातेची रामकृष्णांनी पूजा केली पण ती पूजा अशी केली की तेच कालीमाता आहेत. ती अवस्था इतकी उच्च होती की प्रसंगी कालीमातेला मळवट भरायच्या ऐवजी ते स्वतःला मळवट भरून घेत असत. या अवस्थेचं ढोंग करता येणार नाही. या अवस्थेमध्ये जावं लागेल, अनुभूती घ्यावी लागेल आणि मग कळेल की आपण देह नाही. आता मी देह नाही आहे हे मला कळलं बरं का, असं ती व्यक्ती बोलणार नाही. जसं आपण बोलत नाही की मी पुरुष आहे की स्त्री आहे. आपण त्या जाणीवेमध्येच आहे. आपण त्याचा जप करत बसत नाही. तसं मी आत्मा या जाणीवेपर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाचा आधार घ्यावा लागतो, साधनेचा, उपासनेचा आधार घ्यावा लागतो. हे जाणून ती उपासना करणं गरजेचं आहे. नाहीतर कसं आहे, उपासनांचे अनेक प्रकार अनेक पुस्तकांमधून आहेत. कोणतंही पुस्तक घ्यावं, आपल्या आवडीची उपासना निवडावी आणि ती आयुष्यभर करत राहावी, झाला की परमार्थ. इतकं ते सोपं असतं तर सगळ्यांनीच केला असता. असा परमार्थ असत नाही. आत्मज्ञानाच्या दृष्टीनं तो करावा लागतो आणि त्यासाठी आत्मज्ञानी संताला शरण जाऊन अनुग्रह घ्यावा लागतो. त्यांच्याकडून उपदेश घ्यावा लागतो. तिथंही संपत नाही कार्य. त्या अनुग्रहाची साधना करावी लागते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास, अनुग्रह हे बीज असेल तर त्या बीजाचा वृक्ष करावा लागतो अंतरामध्ये, आणि तो वृक्ष होत असताना पदोपदी त्या रोपाला जपावं लागतं. आपल्याच आतील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या राक्षसांपासून त्याला जपावं लागतं. त्यासाठी युक्त्या वापराव्या लागतात. त्यासाठी पुन्हा पुन्हा विवेकाचा, वैराग्याचा अभ्यास अंगी बाणवावा लागतो आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय तो बाणवता येत नाही. अशी कल्पना करा, महापूर आहे आणि महापुराचं पाणी जोरात वाहत आहे. आजकाल काही पूर येऊन गेले पहा. उत्तराखंडात पूर आले, अन्य ठिकाणीही पूर आले. त्यावेळी आपण पाहिलं आहे की पाण्याचा जोर किती असतो. वृक्ष, घरच्या घर, गाड्याच्या गाड्या पाण्यात वाहून जातात. अशा पाण्यामध्ये आपण पडलो आहे. कल्पना करून पहा, आपण किती असहाय्य असू. अशा वेळी जर पुराच्याही शक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली दोर आपल्याला मिळाला आणि तो दोर जर आपण घट्ट धरला तरच आपण त्यातून तरू. तशी दोरी म्हणजे सद्गुरू आहेत. समर्थांनीच सांगितलं आहे, वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी, तेथे उडी घालूनी तारी तोची सद्गुरू. पण ते तारायला आल्यानंतर आपणही त्यांना घट्ट धरून राहिलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे अनुग्रह घेणं ही केवळ प्राथमिक पायरी आहे. साधनेचा प्रवास जीवनभर करावा लागतो आणि तर उपासना पद्धती आत्मज्ञानामध्ये परावर्तित होते. ती जर परावर्तित झाली नाही तर उपासना केवळ अवडंबर होऊन राहतं. हे समर्थांना नको आहे म्हणून समर्थ हा समास सांगतात की उपदेश महत्त्वाचा आहे. उपदेशाशिवाय साधना असू नये. जरी काहीही करायचं असलं, 5 मिनिटं जरी ध्यानाला बसायचं असलं तरी ते सद्गुरूंनी सांगितलेलं असलं पाहिजे आणि त्यानुसार बसलं गेलं पाहिजे. एक माळ जरी जप करायचा असला तरी तो सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केला गेला पाहिजे. ते नाम सद्गुरूपदिष्ट असलं पाहिजे, त्यांच्या मुखातून मिळालेलं असलं पाहिजे. नाहीतर याच समासामध्ये समर्थ म्हणतायत पहा, एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम, बहुता नामी स्मरावा,
एक सांगती गुरु गुरु, एक म्हणती परमेश्वरू, एक म्हणती विघ्नहरू, चिंतित जावा. सांगायला काही हरकत नाही, सांगेल कुणीही, पण ते सद्गुरू आहेत का? आत्मज्ञानी ते आहेत का? आधी पाहिजे विमळ ज्ञान असे ते आहेत का? त्यांच्यापाशी निरूपण, श्रवण, नित्यकर्म हे चोख केलं जातं का? हे तपासून सद्गुरूंकडून ते जाणून घेऊन करणं आवश्यक आहे. हे समर्थांना या समासात सुचवायचं आहे. अन्यथा यानं सांगितलं म्हणून हे जपलं, त्यानं सांगितलं म्हणून ते जपलं, मग पुस्तकात एखादी उपासना आली ती केली, यानं परमार्थ पदरात पडणार नाही. अवडंबर पडेल आणि आपल्याला आपल्या उपासनेचा अहंकार येईल की मी या गोष्टी करतो. असं आपलं न होता आपली उपासना आत्मज्ञानापर्यंत पोहोचली पाहिजे, ही समर्थांची तळमळ आहे. आणि मग समासाच्या शेवटी ते आत्मज्ञानाचा महिमा सांगतात. या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्य, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. सगळ्या उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष आहे, याची पावती भगवंतांनीही दिली आहे असं सांगून त्यांनी श्लोकही सांगितला आहे. इथे समर्थांचा या समासाचा उद्देश आणखी स्पष्ट होतो. तो आत्मज्ञान हाच आहे. त्यासाठी उपदेश घ्या आणि मग उपदेशानुसार उपासना करा, हे समर्थांना सांगायचं आहे. आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. सकळ तीर्थांची संगती, स्नान दानाची फळश्रुती, त्याहून ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे, असं समर्थ म्हणतात. देवी देवताच काय, ब्रह्मदेवही आत्मज्ञानाचा महिमा जाणत नाही इतकं ते थोर आहे. आणि विशेष म्हणजे आपण सर्वही हे आत्मज्ञान प्राप्त करू शकतो. जीव आहोत म्हणजेच आपण आत्मज्ञानाला प्राप्त आहोत, म्हणून तर जीवावस्थेमध्ये मनुष्य देहात आहोत. हे सद्गुरूंकडून जाणून घेऊन आपल्या अंतिम ध्येयापर्यंत म्हणजेच आपल्या स्वरूपापर्यंत पोचलं पाहिजे. त्यासाठी मग सद्गुरू सांगतील ती साधना आणि तेच प्रमाण असं शिष्यानं असलं पाहिजे. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहून गहन, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल, असं समासाच्या शेवटी सांगून समर्थ हा समास समाप्त करतात. या आत्मज्ञानाचं लक्षण आता पुढे सांगतो असं समर्थ म्हणतायत. ते सांगण्याच्या आधी बहुधा ज्ञान या नावाचं निरूपण समर्थांनी केलंय. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय हे जाणायचं आहेच आपल्याला, पण काय आत्मज्ञान असत नाही हेही समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.